असे अनेक प्रसंग आहेत आणि यासाठी आपण महापुरुषांची चरित्र वाचली पाहिजेत। लहानपणापासूनच जिजाऊ असतील, सावित्रीबाई असतील यांच्या चरित्र वाचनाची मला आवड होती किंवा त्यांनी त्या काळामध्ये हे कसं केलं ही एक उत्सुकता असायची आणि त्याचा मनावरती परिणाम लहान वयापासूनच झाल्यामुळं पुढं आयुष्यही माझं त्याच मार्गाने गेलं। तेच जिजाऊंच्या पाऊलवाटेवरती, सावित्रीबाईंच्या पाऊलवाटेवरती मी चालत गेले। त्यामुळं अनेक गोष्टी मी घडवू शकले, अनेक गोष्टी जीवनामध्ये मी मिळवू शकले। आपण जर सावित्रीबाईंचं उदाहरण पाहिलं, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, त्या काळामध्ये स्त्रियांना एका तुटलेल्या चपले एवढी सुद्धा किंमत नव्हती। अशा स्त्री दास्यत्वाच्या काळामध्ये दलितांना, स्त्रियांना अतिशय हीन वागणूक दिली जायची। पशु स्त्री और नारी ताडन के अधिकारी, अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती। म्हणजे पशूंना, स्त्रियांना आणि शूद्रांना अगदी तुडवून मारलं पाहिजे, त्यांना हीन वागणूक दिली पाहिजे, अशा प्रकारच्या मनवादी संस्कृतीचं वर्चस्व त्या काळामध्ये समाजावर होतं। आणि त्यावेळेला तशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले जन्माला आल्या आणि स्त्रियांची जर ही परिस्थिती बदलायची असेल तर स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे, हा विचार महात्मा फुलेंनी जाणला। आणि मग फक्त दुसऱ्यांना सांगायचं नसतं तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायची असते। ह्या तत्वानं महात्मा फुलेंनी अगोदर आपल्या पत्नीला सावित्रीबाईला सुशिक्षित केलं, त्यांना शिक्षणाचे धडे दिले आणि मग त्यांना शिकवल्यानंतर मग सावित्रीबाईंनी दलित मुलींसाठी असतील किंवा समाजातील सर्वच मुलीसाठी, विधवांसाठी, सगळ्यांसाठी शिक्षणाचं कार्य त्यांनी हाती घेतलं, प्रबोधनाचं कार्य हाती घेतलं, संरक्षणाचं कार्य हाती घेतलं आणि प्रत्येक लेकीची त्या आई बनून राहिल्या। त्यांनी ज्या पाऊलवाटेवर चालत गेल्या त्या पाऊलवाटेवर किमान आपण 2 पावलं जरी चाललो तर खऱ्या अर्थानं त्यांना आपण एक अभिवादन केलं किंवा आदरांजली त्यांच्यासाठी वाहिली असा त्याचा अर्थ होईल। पण अजूनही आपण पुन्हा एकदा अंधश्रद्धेच्या जोखडामध्ये फिरून फिरून वळून तिथंच येत आहोत। कितीही विज्ञानवादी युग आलं तरी आपण पुन्हा त्या मोबाईलच्या माध्यमातून का होईना पोथी पुराण्याच्या, उपासा तपासाच्या, वृत्त वैकल्याच्या गराड्यामध्ये पुन्हा अडकून पडत आहोत। तुमच्या या सगळ्या गोष्टीचा मला विरोध नाही, तुम्ही सगळं करा। प्रत्येकीनं आपला HB चेक करून बघा किती उपास करतात। कोणाचं सुद्धा HB 8च्या 9च्या पुढे नसेल, मी गॅरंटीनं सांगू शकते। उपास केला म्हणजेच देव आपल्याला मिळणार आहे असं केलं असतं तर प्रत्येकानं उपास केले असते। पुरुष तर आधी लाईन पुरुषांची मंदिरात लागली असती सगळ्या नसतं। देवाला फक्त त्याचं नाव घेतलेलं प्रिय आहे। म्हणजे त्याचं नाव घेणं म्हणजे सद्विचार स्वतःमध्ये निर्माण करणं, चांगल्या विचारानं चालणं, चांगलं सत्कर्म करणं। सत्कर्म हीच ईश्वर भक्ती असं महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी तोच विचार समाजाला दिला, ज्ञानेश्वरांनी तोच विचार समाजाला दिला। त्यांनी कुठलं तर अनुष्ठान करत बसा म्हणले का? कुठल्या तर भोंदू बाबा गंड्या दोऱ्याच्या नादी लागा म्हणून सांगितलेलं आहे का? कुठला बाबा आपल्या जीवनात येऊन आपलं जीवनाचं सार्थक करणार आहे का? शतकानुशतकाच्या तुटल्या बेड्यात झाली नवी पहाट, अबला नारी सबला झाली तरी सुटली ना तिची वहिवाट। आज शिकून प्रगल्भती झाल्या तिच्या भावना आणि संवेदना, पण तरी जायला तयार नाहीत तिच्या मनावर कोरलेल्या अनिष्ट रूढी संकल्पना। तिच्याचसाठी जिजामाऊलीने केला सुखाचा त्याग, तिच्याचसाठी सावित्रीने सोसला जाच जुलुमन राग, पण तिला न याची जाण अजूनही करीत फिरते नवस सायास, भोंदू बाबा गंडे दोरे अन उपास तापास। अशा प्रकारची आजही समाजाची हीच परिस्थिती आहे। त्यामुळं आपण या परिस्थितीला, जर स्वतःची परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर अगोदर आपण आपले विचार बदलणं गरजेचं आहे। देवाप्रती तुम्ही श्रद्धा ठेवा पण अजिबात अंधश्रद्धा ठेवू नका। आपल्याला लहानपणापासून
शेकडो वर्षापासून एक सावित्री शिकवली गेली, जिनं यमापासून पतीचे प्राण वाचवले. ती सत्यवानाची सावित्री आपल्याला शिकवली गेली. खरंच प्राण वाचवले का? त्याच्या मागं काय विज्ञान होतं? त्या वडाच्या झाडापासून कुठल्या तर प्रकारची तिनं औषधी, किंवा वडाच्या झाडामध्ये जास्त ऑक्सिजन असतो त्यामुळं तिनं त्या झाडाखाली त्याला झोपवलेलं, अशा अनेक काहीतरी विज्ञान त्याच्या मागे असेल. पण ती कथा आपल्याला तशा प्रकारे न सांगता तिनं यमापासून त्याचे प्राण खेचून आणले आणि नवऱ्याचं आयुष्य वाचवलं, ही सावित्री आपल्याला शिकवली. पण ज्या सावित्रीबाई फुलेनं आपल्याला अन्यायी अत्याचारी वातावरणातून मुक्त केलं, शिक्षण देऊन समृद्ध केली, स्त्री शिक्षणाची दारं खुली केली, त्या सावित्रीबाईला आपण विसरलो आहोत. हे आपलं आजच्या स्त्रियांचं दुर्दैव आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत माणसाकडे स्वतःची विचारशक्ती येत नाही तोपर्यंत त्याचा कोणीही विकास करू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तुमचं ग्रामीण भागातलं वातावरण कसं आहे? ग्रामीण म्हणा शहरी म्हणा सगळीकडेच ते असते. इतरांच्या घरी जायचं नाही, दुसऱ्यांच्या सुनांना बोलायचं नाही, सासू असतील दुसऱ्यांच्या सासवांना बोलायचं नाही, वगैरे 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 अशा प्रकारचं वातावरण असतं. म्हणजे काय की बाबा ती काहीतरी शिकवल, माझ्या सुनाला ती काहीतरी शिकवल किंवा तिला बिघडवून टाकेल. आपलं मन खंबीर ठेवा. मी सगळ्या सुनांना सांगते, कोणाचंही ऐकायचं नाही. आपला वरचा मजला रिकामा आहे का? भरलेला आहे. त्याच्यामध्ये देवानं काहीतरी दिलंय ना आपल्याला. आपला विचार करण्याची ताकद दिली आहे ना. मग आपल्या संसारासाठी काय चांगलं आहे, आपल्या मुलाबाळांसाठी काय चांगलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग कोणीही तुम्हाला बिघडू शकत नाही. भले किती शूरपणखा येऊ द्या, तुम्ही अजिबात बिघडणार नाही. कारण तुमचं मन मस्तिष्क मेंदू प्रगल्भ आहे, त्यामुळे तुमच्यावर कुठल्याच वाईट विचाराचा परिणाम होणार नाही. आपला विचार कसा असावा किंवा वेगळा विचार निर्माण करण्याची ताकद आपल्यामध्ये कशी असावी, त्यामुळं काय होऊ शकतं. एक छोटंसं शेवटचं मी या ठिकाणी उदाहरण घेणार आहे. एक राजा असतो. इकडले मुलं बसलेत का? सरळ बसा व्यवस्थित. एक राजा असतो आणि त्या राजानं एक सुंदर राजवाडा निर्माण केलेला असतो आणि त्या राजवाड्याला एक खूप मोठा दरवाजा बसवलेला असतो. तुम्ही दरवाजे इतिहासाच्या पुस्तकामध्ये भव्य दरवाजे वगैरे राजवाड्याचे पाहिलं असताल, किंवा जुन्या पिक्चरमध्ये किंवा ते खजान्याचे पिक्चर वगैरे असतात, त्याच्यामध्ये ते वेगवेगळं असं दाखवलेलं असतं. त्या राजवाड्याचा दरवाजा वगैरे असं भव्य दिव्य. तुम्ही डोळ्यासमोर एक कल्पना आणा किंवा एक चित्र आणा की एक भव्य राजवाडा आहे आणि त्याला खूप मोठा दरवाजा बसवलेला आहे. आणि मग राजानं एक अट ठेवलेली असती की जो हा भव्य दरवाजा उघडेल त्याला मी माझी मुलगी आणि हे राज्य, माझी राजकन्या आणि हे राज्य त्या युवकाला मी देईल आणि त्याला इथला पुढचा राजा करेल. आणि मग असं असल्यानंतर मग सगळीकडे दौंडी फिरवली जाते गावामध्ये. दौंडी माहीत असेल तुम्हाला, असं ढम ढम डम 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 ऐका हो ऐका म्हणून सांगितलं जातं. आणि तसं मग गावामध्ये पंचक्रोशीमध्ये वेगवेगळ्या राज्य म्हणल्यानंतर आता अनेक गावं आली त्याच्यामध्ये, आणि सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये दौंडी पिटवली जाते की राजानं राजकन्याच्या स्वयंवरासाठी असा एक पण ठेवलेला आहे की त्या नवीन बांधलेल्या भव्य राजवाड्याचा दरवाजा जो उघडेल त्याला राजकन्या आणि हे राज्य मिळणार आहे. आणि मग असं म्हणल्यानंतर संपूर्ण नगरीमध्ये उत्साह पसरला आणि जो तो युवक कामाला लागला. आपण जर दरवाजा उघडला तर आपण एका दिवसात राजा होऊ, राजकन्या आपल्याला मिळेल, आणि प्रत्येकजण स्वप्न पाहू लागला. मग ज्या दिवशी तो पण ठेवलेला होता किंवा दरवाजा उघडायची तारीख ठरलेली होती, आणि मग त्या दिवशी आजूबाजूच्या सर्व गावांमधून त्या राज्यातून सर्व तरुण वर्ग असेल किंवा त्याच्यापेक्षाही प्रौढ वर्गही म्हणलं तर सगळे जे इच्छुक होते राज्य मिळवण्यासाठी, राजकन्याला मिळवण्यासाठी, ते सर्वजण तिथं जमा झाले. आणि मग जो तो प्रत्येक जण येऊ लागला. राज्याचं मंत्रिमंडळ थांबलेलं होतं. सगळे सेनापती असतील, त्यांचे पंतप्रधान असतील, सगळेजण थांबलेले, आणि प्रत्येक युवकाला संधी दिली जायची. प्रत्येक जण समोर येऊन तो दरवाजा उघडून पाहू लागला. त्याला त्या दरवाजावरती त्या राजानं असं काही कोड तयार केलेलं होतं की
कदाचित ते कोडं सोडवल्याशिवाय, त्या दरवाजाच्या त्या पट्ट्या किंवा त्या क्लुप्त्या फिरवल्याशिवाय तो दरवाजा उघडणार नाही, अशा प्रकारे त्याला डिझाईन केलेलं होतं. आणि मग प्रत्येक जण येऊन तो दरवाजा उघडून पाहू लागला, पण कोणालाही तो दरवाजा उघडणं शक्य झालं नाही. सकाळी हे चालू झालेलं काम दिवस मावळतीला यायला लागला. 4 वाजले, 5 वाजले, तरी दरवाजा काही उघडला नाही. राजा चिंतातूर झाला. आता कसं करायचं? माझ्या राजकन्येला वर मिळणार की नाही, माझ्या ह्या राज्याला पुढचा राजा किंवा वारस मिळणार की नाही, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. आणि राजाला भीती वाटू लागली की आता कसं करायचं. मग दिवस मावळतीला गेला, तो दिवस संपला. मग मंत्रिमंडळ सगळं एकत्र झालं. त्यांनी सांगितलं की ठीक आहे महाराज, आजच्या दिवशी काही झाले नाही, आपण काय करू, तारीख वाढवून देऊ आणि अजून आपली राज्यभर दौंडी परत एकदा फिरवू. आणि जर कोणी हुकून चुकून राहिलेलं असेल तर आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू. आणि मग असं झाल्यानंतर पुन्हा एकदा दौंडी फिरवली गेली. आणि मग असंच एक आपल्या रामपूर सारखं खेडेगाव होतं. आणि त्या ग्रामीण भागामध्ये एक शेतकरी पिता पुत्र म्हणजे मुलगा आणि त्याचे शेतकरी वडील वयस्कर असलेले दोघं शेतामध्ये काम करत होती. त्या दौंडीचा आवाज त्यांच्या कानावरती आला. आणि मग मुलगा म्हणला की बाबा मी प्रयत्न करून बघू का. आणि असं म्हणल्यानंतर मग त्याचे वडील म्हणले एवढ्या सगळ्या लोकांना शक्य झालं नाही बाबा, आणि तू काय करणार आहेस. मग मुलगा म्हणला बाबा तुम्ही तर म्हणतात ना कुठलीही गोष्ट यश नाही आलं, एकदा करून बघायला काय हरकत आहे, एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे, मग मी जाऊन बघतो. आणि असं म्हणल्यानंतर मग वडील म्हणले नाही तेही बरोबर आहे. आणि मग मुलगा ठरवतो की आपण जाऊन बघायचं. आणि मग ज्या दिवशी पुन्हा तो दिवस दुसरा ठरवला गेला, त्या दिवशी पुन्हा एकदा राहिलेले तरुण वर्ग सगळे एकत्रित झाले आणि तो दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न करू लागले. आणि मग प्रयत्न एक 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 जण पुढे यायला लागला. आणि तो शेतकऱ्याचा मुलगा पुढे आला. आणि त्या शेतकऱ्याच्या मुलानं एकवार त्या पूर्ण दरवाजाकडे पाहिलं. क्षणभर मनात विचार केला की एवढे शेकडो लोक, शेकडो युवक या ठिकाणी येऊन प्रयत्न करून गेले, असं काय असेल ह्या दरवाजामध्ये, कुठल्या प्रकारची किल्ली फिरवल्यावर कुठल्या प्रकारचं लॉक मधून उघडेल, नेमकं काय असेल. क्षणभर त्यानं 5 मिनिटं थांबून असा विचार केला. आणि मग त्यानं दरवाजाला दोन्ही हाताने धक्का दिला आणि त्याबरोबर दरवाजा सताड उघडला. राजाच्या त्या शेतकऱ्याच्या मुलानं काय केलं, दरवाजा कसा उघडला, दोन्ही हातानं धक्का दिला. मग अगोदरच्या लोकांनी काय केलं, ते कोडं उकलण्याचा प्रयत्न करत राहिले. जो तो येणार त्याच्यावरच्या त्या जे काही पट्ट्या वगैरे बसवलेल्या इकडून इकडं फिरवणार, इकडून इकडं फिरवणार, ते काय आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कोडं असेल आणि ते उकलल्यावरच दरवाजा उघडणार, ह्याच बाजूने सगळे विचार करत राहिले. पण त्या मुलाने विचार केला याला धक्का देऊन बघू आणि दरवाजा उघडला, म्हणजे किती सोपं होतं ते. त्या मुलानं सगळ्यापेक्षा वेगळा विचार केला म्हणून दरवाजा उघडला. त्याच्यासाठी आपला विचार भलेही आपल्याला योग्य असेल किंवा अयोग्य असेल किंवा चुकीचा वाटत असेल किंवा त्या परिस्थितीनुसार काहीही असेल, पण आपल्याला वेगळा विचार करता आला पाहिजे आणि मनापासून त्याच्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे, तेव्हाच यश आपल्या हातामध्ये येत असतं. म्हणून विद्यार्थी जीवन जगत असताना आपल्या समोर फक्त आपलं शिक्षणाचं ध्येय असलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये, वाईट साईड गोष्टीमध्ये न अडकता आपण आपलं अगोदर शिक्षणावर ध्येय केंद्रित केलं पाहिजे. आपले स्वप्न आपण मनाशी ठरवलं पाहिजे. डॉक्टर व्हायचंय तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, इंजिनियर व्हायचंय त्याच्यासाठी काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टीसाठी आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. आपल्याला नाही समजलं तर आपल्या गुरुजनांना विचारलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत त्या आपण शिकतच पुढे जाणार असतो. आणि आता दुसरा एक प्रश्न ते म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय बालविवाहाची प्रथा. अजूनही शासनानं एवढ्या सगळ्या योजना आणल्या, स्त्री शिक्षणासाठी एवढं सगळं केलेलं असूनही अजूनही आपल्या ग्रामीण भागामध्ये मुलींची अगदी 15व्या 16व्या वर्षी सुद्धा लग्न झालेली आपण पाहतोय. ज्या वयामध्ये तिनं शिक्षण घेतलं पाहिजे, तिनं करिअर घडवलं पाहिजे,
त्या वयामध्ये तिला आपण संसाराच्या कचाट्यामध्ये ढकलून देत आहोत. मग तिची अपूर्ण राहिलेली स्वप्न पुन्हा तिला सतत आयुष्यभर ती त्या स्वप्नांनी ग्रासलेली असते किंवा ती स्वप्न तिला खुणावत असतात. तिला डॉक्टर व्हायचं होतं किंवा शिक्षिका व्हायचं होतं, काहीतरी वकील व्हायचं होतं, अशी अनेक स्वप्न तिची एका रात्रीमध्ये संपून जातात आणि मग आयुष्यभर पुन्हा संसाराचा फापट पसारा ओढत 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 तिचं जीवन असंच जातं. त्यामुळं आपल्या मुलींना सगळ्या वाईट साईड गोष्टीपासून दुर्लक्ष म्हणजे तिला कसं ती त्याच्यापासून कशी अलिप्त राहील आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कशी राहील यासाठी एक आई म्हणून आपण तिला एक चांगलं वातावरण किंवा चांगलं शैक्षणिक वातावरण देणं गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टी देखील आपण ग्रामीण विशेषतः ग्रामीण भागातील महिलांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आजूबाजूचं वातावरण पाहिलं, याची अमक्याची मुलगी पळून गेली, तमक्याची हे झालं, अशा अनेक समस्या घडत आहेत. पण म्हणून आपलं पण लेकरू तसंच काही करेल असं नाही, तर तिला विश्वासात घेऊन आपण ह्या गोष्टी बोलायच्या. आणि जोपर्यंत तुम्ही विश्वासात घेऊन या गोष्टी बोलत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. खूप महत्त्वाचा विषय आहे, पण हळदी कुंकू या सगळ्या गोष्टी हे आपलं जीवन असंच. तरीही या सगळ्या बाबींची आपण आता जेवढे काही विषय घेतले ती खूणगाठ आपण मनाशी बांधा. आपल्या मुलांना चांगले संस्कार कसे देता येईल, मुलं कशी घडवता येईल आणि स्वतःही तुमचे देखील स्वतःची अपूर्ण राहिलेली काही स्वप्न असतील तर ती सुद्धा तुम्ही आयुष्याच्या या वळणावर सुद्धा पूर्ण करू शकतात. कारण वेळ कधीच गेलेली नसते, वेळ कधीच संपलेली नसते. यासाठी आपल्यासाठी आपणच ठाम राहिलं पाहिजे. ठाम राहायचं म्हणजे नवऱ्याचं काहीच ऐकायचं नाही असं आहे का? तर सुसंवाद दोघांमध्ये असला पाहिजे. त्याच्याकडून कसं म्हणून घ्यायचं ही कला आता तुम्हाला शिकवण्याची गरज नाही, ती बरोबर प्रत्येकीला जमते. यासाठी या सगळ्या गोष्टींचा समन्वय आपण साधला पाहिजे. महापुरुषांचं जीवन उगाच घडलं नाही. जिजाऊंच्या आयुष्यामध्ये शहाजीराजा होते म्हणून जिजाऊ घडल्या, किंवा दोघांचा एकमेकांना तेवढाच सपोर्ट होता, विश्वास होता. सावित्रीबाईंच्या आयुष्यामध्ये महात्मा फुले होते. सावित्रीबाईंनी खूप सुंदर काव्य लेखन केलेलं आहे आणि त्यांच्या कवितेच्या ओळीनच मी आजच्या या व्याख्यानाचा माझा समारोप करणार आहे. सावित्रीबाई फुले त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे शिक्षण मिळालं, शिकायला मिळालं, जे कार्य त्या समाजासाठी करू शकल्या, याच्यासाठी आपल्या पतीला, नवऱ्याला धन्यवाद कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतायत. आज किती जणींनी सांगा बरं, 2 ओळी तर नवऱ्यासाठी चांगल्या बोललात का तुम्ही कुठं? माझा नवरा खूप चांगला आहे, खूप माझ्यासाठी हे करतात, एवढं सुद्धा नाही. असलाच आहे माय, काय धडाचा नाही. आणि मग आपण नाही 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 म्हणत जातो आणि तो तसाच वागत जातो. त्यामुळं तू खूप चांगला आहेस बाबा आणि त्याला दररोज धन्यवाद म्हणायचे. बघा एक ना एक दिवस बदल होतोय का नाही, बदल झाल्यापासून राहत नाही. तर सावित्रीबाई म्हणतात, जयाचे मुळे मी कविता रचिते, जयाचे मुळे मी कविता रचिते, जयाचे मन ब्रह्म आनंद चित्ते, जयाने बुद्धी दिली ही सावित्रीला, प्रणाम करी मी यती ज्योतिबाला, प्रणाम करी मी यती ज्योतिबाला. ज्यांच्यामुळं मी शिक्षण घेऊ शकले, ज्यांच्यामुळं मी हे समाजकार्य करू शकले, त्या माझ्या पतीला म्हणजे ज्योतिरावांना मी त्यांचे आभार मानते, धन्यवाद व्यक्त करते, प्रणाम करते, असं सावित्रीबाई म्हणतात. म्हणजे नवरा बायकोचं नातं कसं असलं पाहिजे, किती समृद्ध असलं पाहिजे विचारानं, हे याच्यातून दिसून येतं. आता कसाही आपल्याला जसा मिळाला तसा नशिबानं, आता त्याला काही पर्याय नाही. आपण कोणाच्या पोटात जाऊन आधी बघू शकत नाहीत हा कसा आहे म्हणून, पण नक्कीच पुढे आपण त्याला बदलू शकतो, आपल्या चांगल्या विचारांना बदलवू शकतो. हे तर आपल्या हातात आहे. मग प्रत्येकीनं संसार मोडावाच का वाईट परिस्थितीमध्ये? आधी आपण आपल्या मुलांचा विचार केला पाहिजे. काही काळ समाजामध्ये असं वातावरण झालेलं होतं, बायकांना चूल आणि मूल याच्यामध्ये अडकवून ठेवलं, ही धारणा समाजामध्ये होती. पण आता काळ बदललाय, आता ती संकल्पना बदलण्याची वेळ आली आहे. बायका चूल आणि मूल ह्याच्यातच त्यांच्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय असं काही नाही. त्यांना बऱ्यापैकी सगळं शैक्षणिक सुविधा वगैरे सगळं दिलेलं जातंय. म्हणून आता आपली जी संकल्पना तुमच्या मनावर आतापर्यंत रुजलेली आहे की बायकांना चूल आणि मूल याच्यामध्ये डांबून ठेवलेलं होतं, आता मी म्हणेल होतं,
पण आता तसं नाही. आता कित्येक बायका 2-2 लेकरं सोडून पळून गेलेले उदाहरणं समाजामध्ये आपण पाहतोय. मग आता ह्याच्यासाठी नवीन समाज प्रबोधन करण्याची वेळ आता समाजावरती आलेली आहे आणि नवीन संकल्पना राबवण्याची वेळ आलेली आहे. याच्यासाठी आवर्जून सर माझी स्वतःची संकल्पना एक आहे, चूल आणि मूल बाई तरीही मी ब्युटिफुल. म्हणजे आम्हाला चूल सोडायची नाही, आम्हाला मूल सोडायचं नाही आणि आम्हाला स्वतःसाठी सुद्धा जगायचंय, स्वतःला सुद्धा खंबीर बनवायचंय, स्वतःला सुद्धा कणखर बनवायचंय. आमची संसारिक जबाबदारी आम्हाला वाऱ्यावर आम्हाला मुलांना सोडून द्यायचं नाही. ही पण आमची आई म्हणून कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. आणि आम्हाला आमचा स्वतःचा सुद्धा विकास करायचा आहे, स्वतःला सुद्धा पुढे जायचंय. ही संकल्पना आपल्याला समाजामध्ये रुजवायची, तुम्हा आम्हाला आत्मसात करायचे. तेव्हा खऱ्या अर्थानं ह्या यशस्वी भारताचं उज्ज्वल स्वप्न पूर्ण होईल. कारण कुठल्याही देशाची प्रगती तेथील स्त्री शक्तीवर अवलंबून असते. समाजाच्या प्रगतीचा कणा म्हणजे स्त्री, राष्ट्रीयत्वाचा भक्कम बाणा म्हणजे स्त्री आणि पाषाणालाही फुटलेला कनवाळू पान्हा म्हणजे स्त्री, पान्हा म्हणजे स्त्री. आणि नक्कीच आपण या ठिकाणी सर्वजणी मला ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलात, हळदी कुंकवासाठी उपस्थित राहिलात. तर या सगळ्या गोष्टीचा आपण समन्वय साधूया. जीवन खूप सुंदर आहे, त्याला अजून कसं सुंदर करता येईल, आपल्या मुलांच्या माध्यमातून त्याला यशस्वी कसं घडवता येईल हे पाहूया. आणि एक यशस्वी जीवनासाठी खुणगाट मनाशी बांधूया की मी नक्कीच माझ्या मुलांना घडवेल आणि मुलांनी सुद्धा ठरवायचं की मी नक्कीच माझ्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करेल, माझ्या गुरुजनांची स्वप्न पूर्ण करेल. आणि हा सगळा आशावाद घेऊन आज आपण या व्याख्यानाचा या ठिकाणी मी समारोप करते. माझ्या शब्दांना पूर्णविराम देते. आदरणीय शिंदे सरांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं, आदरणीय स्वामी सरांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि या प्रशालेमध्ये या सुंदर सर्व विद्यार्थ्यांशी या शाळेमध्ये येण्यासाठी मला आमंत्रित केलात. महिलांशी पालकांशी सुसंवाद साधण्याची आपण एक संधी उपलब्ध करून दिलात, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये माझ्याकडूनही जे काही शक्य होईल ते आपल्या शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी मी करण्याचा प्रयत्न करेल. दरवर्षी मी गरीब होत करू विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेते आणि तसंच फुल ना फुलाची पाकळी मला जे शक्य होईल ते पुढील काळामध्ये मी आपल्या विद्यार्थ्यांसाठी करेल. हा आशावाद या ठिकाणी घेते, हा शब्द देते आणि थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.